नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज देखील आपण जातोय थोडासा भ्रमंतीसाठी। अर्थातच जाकादेवीच्या पुढे विले गाव आहे आणि विले गावात एक नव्याने बांधलेलं मंदिर आहे जे की स्वामी समर्थांचं आहे। सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील सुंदर आहे। तर आता आपण निघतोय विले गावात जायला, ते मंदिर पाहायला। अर्थातच ते मंदिराचा व्हिडिओ आपण केलेला आहे आपल्या सुंदर माझं कोकणी चॅनलवर आणि या चॅनलवर सुद्धा त्याचं धावतं वर्णन आहे। पुन्हा एकदा आपण जातोय त्या मंदिरामध्ये, दर्शन घेऊया आणि त्यानंतरचा प्लॅन काय ठरतोय ते बघूया। आपल्यासोबत काका काकी असणार आहे, माझी वाईफ असणार आहे, मुलगी असणार आहे। तर असे फॅमिली मेंबर मिळून जातोय स्वामींच्या दर्शनाला आणि नंतर काय कुठे जायचं प्लॅन ठरतोय तर तुम्हाला सांगेनच। चला आता जाऊया पहिलं जाकादेवीच्या पुढे जे विले गाव आहे तिथे। चाफे तेट्यावर आता आपण आलो आहोत आणि सरळ जायचं आपल्याला जाकादेवीच्या दिशेने। आणि इकडे काका काकी आणि इकडे या बाजूला शैलेश काका आहे आणि काकाने थेट पेरू कापायला सुरुवात केलेली आहे। इथे काहीतरी तोंड चालू राहावं म्हणून पेरू वगैरे आम्ही घेऊन आलो। पेरू, सीताफळ प्रवासात खायला। हो काकीने स्कार्फ टू व्हीलर वर घालतात ऍक्च्युली, पण 4 व्हीलर मध्ये घातलाय। सर्दी झाली आणि यथेच्छ ताव मारणं चाललंय। आणि इथे या दोघी नळ्या खाते। लहानपणीची आठवण नळ्या। कोणी कोणी खाल्ल्यात अशा प्रकारच्या नळ्या, अशा प्रकारे नळ्या नक्की कमेंट। ओके जयगड ते निवळी रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक चालू असते। जसा बलकर चाललाय आणखीन मग 10 चाकी 14 चाकी 16 चाकी अशा अवजड वाहनांची वाहतूक चालू असते, त्यामुळे येताना जरा सावकाश या। जाकादेवीत आलेलो आहोत। जाकादेवी आपल्या मालगुण गावापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे। गणपती गेले तशी वाहतूक कमी झाली आहे, पण कमी म्हणता येणार नाही। एव्हरग्रीन वाहतूक म्हणता येईल जाकादेवी मधली। खूप रश असते। मुख्य बाजारपेठच आहे जाकादेवी। कॉलेज आहेत, मासे मार्केट आहे आणि इथे ढवळे वडापाव आहे, पण ढवळे वडापाव साधारण 1 ते 2 वाजेपर्यंतच चालू असतो, दुपारनंतर बंद। अतिशय छान चव आहे। तर इथे बघा हे हेवी व्हेकल्सची वाहतूक चालू असते, त्यामुळे सावकाश या। आता आपण जाकादेवी बाजारपेठेतून थोडं पुढे जातोय। जाकादेवी मुख्य बाजारपेठेतून पुढे आल्यानंतर डावीकडे एक रस्ता जातो, भादगावला जातो, संगमेश्वरला जातो। तर त्या रस्त्याने आपल्याकडे डावीकडे वळायचंय। तर हा जो भादगाव फाटा म्हणता येईल, दुकानं वगैरे झाले तिथे आणि याच रस्त्याने सरळ आपल्याला पुढे जायचंय। वेफर्स काकीने खाण्याचा खजाना घेऊन ठेवलाय सोबत, वेफर्स। विले नारशिंगे, तर विल्यामध्ये इथून देखील जाता येतं। विले नारशिंगे गाव डाव्या बाजूला आहे, पण आपल्याला तिथे जायचं नाहीये, आपल्याला सरळ जायचं पुढे, कारण सरळ पुढे गेल्यानंतर विल्यामध्ये रस्ता जातो, तर तिथून ते मंदिर जवळ आहे। सो आपण पुढे जाऊया। साधारण भादगाव रोडला आपण जेव्हा गाडी आपण घेतली वळवली, तर 2 ते 2.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर विले, नुसतं विले गावाचा बोर्ड आहे। मागे आपण विले नारशिंगे बोर्ड वाचला, तर त्याच्याच पुढे हा नुसता विले नावाचा बोर्ड आहे। तर इथे आपल्याला डावीकडे वळायचं आहे। श्री समर्थ देवस्थान मुक्काम पोस्ट विले
200 मीटर्स इथून जवळ आहे. तर आपण आतमध्ये जसं वळतो तर पूर्णपणे अरुंद रस्ता आहे. जेमतेम एक 4 चाकी वाहन जाईल इतपतच रस्ता आहे. सावकाश या. आणि इथून हार्डली 200 मीटर अंतरावरच ते मंदिर आहे. समोरच मंदिर आहे. तर या रस्त्याने आपण आलो आणि इथेच पार्किंगसाठी बऱ्यापैकी चांगली जागा आहे. आणि अगदी रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे, श्री स्वामी समर्थ मंदिर. आतमध्ये जाऊन बघूया. तर तिथे आपली कार पार्क केलेली आहे आणि इथून बघा, इथून एंट्रन्स आहे. तिथे पण आहे पण तिथे लॉक असतं, तर इथून एंट्रन्स आहे. तर इथेच मुख्य प्रवेशद्वार आहे, इथे गेट आहे. तर इथूनच आपल्याला एंटर करायचं आहे, मुख्य प्रवेशद्वार. आणि इथे हातपाय धुण्याची जागा आहे, बेसिन पण आहे आणि चप्पल स्टँड इथे आहे. चप्पल इथे काढून ठेवायचे. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, तिथे छोटंसं गार्डन टाईप आहे जिथे सांबर आणि गाय आहे. आणि समोरच मंदिर श्री स्वामी समर्थ. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर मंदिरात जाण्यापूर्वी इथे सांज आरती संध्याकाळी 7:30 वाजता, शेजारती संध्याकाळी 8:30 वाजता आणि मंदिराची वेळ आहे सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर इथे स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती आहे. इथेच पादुका देखील आहेत. आणि त्यांच्या समोर इथे कासव आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, स्वच्छता राखा, प्रदक्षिणा मार्ग. आणि अगदी गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला श्री स्वामी समर्थ मंदिर योजना ध्यान केंद्र आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. आणि काही अनुचित प्रकार घडू नये तर इथे CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. आणि इथे स्वच्छतागृहाकडे, तर त्या बाजूला स्वच्छतागृह आहे. तर या बाजूला असा खाली उतरून आलात की थेट तुम्ही जाता ते स्वच्छतागृहाकडे. तर इथून हा जो रस्ता आलाय तो स्वच्छतागृहाकडे. या बाजूला पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे, तर या बाजूला महिलांसाठी. आणि इथेच हातपाय धुण्याची जागा आहे. तर मूर्तीच्या बाहेरच्या बाजूला इथे जपमाळ देखील आहे. इथे बसून तुम्ही जप करू शकता. साधारण हे 108 किंवा 109 मणी असतील, तर 108 वेळा किंवा 109 वेळा तुम्ही इथे जप करू शकता. तर मंदिराच्या बाजूलाच बाग देखील छोटीशी फुलवण्यात आलेली आहे. आमराई आपण म्हणू शकतो.
आणि या बाजूला आहे तो हरिण आणि ही आंब्याची झाडं. एक छान गोष्ट वाटली मला इथे की इथे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे बोर्ड्स दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कळतं की कुठे काय करायचं आहे. तर ही आमराई आणि इथेच गाय आणि गायचं वासरू. आणि त्या बाजूला आहे ते सांबर. या बाजूला गाय आहे आणि या बाजूला आहे तो सांबर. खूप छान अशी स्वच्छता देखील आहे. हा जो मंदिर परिसर आहे तर अतिशय टापटीप आणि नीटनेटका आहे. इथे तुम्हाला कुठे कचरा आढळणार नाही. श्री स्वामी समर्थ मंदिर विले गावातील हे मंदिर आहे. हे साधारण एप्रिल 2025 मध्ये भाविकांसाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि ही जी खाजगी मालमत्ता आहे त्यावर हे मंदिर बांधलेलं आहे. विशेष करून ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचं मी विशेष धन्यवाद देतो त्यांना की एक चांगली भक्तजनांसाठी एक चांगलं ठिकाण त्यांनी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण एक खाजगी मालमत्तेत मंदिर आहे पण खूप सुंदर मंदिर आहे. स्वच्छता एवढी नीटनेटकी आहे की एक झाडाचं पान देखील तुम्हाला आत दिसणार नाही, एवढी स्वच्छता आहे. कमाल. आणि मेडिटेशन किंवा ध्यानधारणेसाठी तर अतिउत्तम जागा आहे. नक्की व्हिजिट करा. मी इथे दुसऱ्यांदा आलो आहे कारण इथे एकदा आलं ना की असं जाऊसच वाटत नाही, असं तासन तास बसून राहावं असंच वाटतं. कारण मंदिर परिसर जो आतला परिसर आहे थंडगार वाटतं तिथे आणि खरंच सुंदर. स्वामींच्या सहवासातले काही क्षण हे खरंच अनमोल आहेत आणि काय म्हणजे असं सांगता येत नाही, एवढे मस्त क्षण आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि खरंच पुन्हा एकदा सांगतो की स्वच्छता आहे ती वाखाणण्याजोगी आहे. टापटीप परिसर आहे आणि खरंच खूप सुंदर शब्द नाही आहेत. नक्की व्हिजिट करा. चला तर आता एक नेक्स्ट प्लॅन झाला आमचा की आता इथून थेट आपण जातो फणसवळे गावात, जिथे फक्त लढ म्हणा या मराठी चित्रपटाची शूटिंग झाली होती ते गाव फणसवळे. चला आता इथून आपण निघतोय फणसवळे गावात. आणि पुन्हा एकदा बघा स्वामी समर्थांचं मंदिर. आणि इथे भक्तजनांची भाविकांची गर्दी देखील वाढलेली आहे. आपली एक कार होती, आता एक रिक्षा आणि दुसरी ही इको लागलेली आहे. स्वामी समर्थ मंदिरातून आपण थेट आता फणसवळेच्या दिशेने जातोय. निवळी ते गणपतीपुळे रोडला आता आपण आहोत, रत्नागिरीच्या दिशेने जातोय. आणि इथेच करबुडे फाटा आहे जिथे 4 रस्ते लागतात. डावीकडे गेलाय करबुडे, उजवीकडे रत्नागिरी कोल्हापूर आणि आपण आलो तो गणपतीपुळे जयगड हायवे आणि उजवीकडे जातोय हा रत्नागिरीच्या दिशेने जातोय. रत्नागिरी मिरजोळे रोड किंवा करबुडे मिरजोळे रोड असं म्हणता येईल. तर त्या दिशेने आपण जातोय, करबुडेच्या दिशेने मिरजोळेच्या दिशेने आपण जातोय. तिथेच मध्ये लेफ्टला एक फाटा आहे फणसवळे फाटा, तिथून आपण डावीकडे सरळ खाली जाणार. तर आता आपण येऊन पोचलो आहोत ते आय थिंक दांडेआडोम. तर उजव्या बाजूला दांडेआडोम आणि हा डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो फणसवळेच्या दिशेने जातो आणि सरळ जो रस्ता गेला तो रत्नागिरीच्या दिशेने गेला, मिरजोळे रत्नागिरी. तर डावीकडे वळून आपल्याला सरळ जायचं आहे.
जेव्हा आपण फणसवळ्याच्या दिशेने वळतो तेव्हा तीव्र उतार लागतो. तीव्र उतार उतरल्यानंतर 2 रस्ते लागतील. एक उजव्या बाजूला जातो मिरजोळे रत्नागिरी आणि डाव्या बाजूला जातो तर तो त्या ब्रिज कडे जातो, फणसवळे ब्रिज. फणसवळे ब्रिज वरती आपले तो फक्त थोडस पुढे आल्यानंतर इथे आपण कार पार्क केलेली आहे. अंगणवाडी फणसवळे कोंडवाडी. तर इथेच आपल्याला त्या जाकादेवी मंदिर आहे तिथे जायचंय. तर समोरच मंदिर आहे ते जाकादेवी मंदिर. आणि हे जे पाणी आहे तर ते शीळ धरणाचं पाणी आहे. शीळ धरणाचं बॅक वॉटर पण म्हणू शकतो. आणि अत्यंत सुंदर असा परिसर आहे, सुंदर. इथे जाकमाता देवीचं मंदिर आणि बाजूलाच शीळ धरण आणि त्याच्यामध्ये असणारी ही हिरवीगार शेती. तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला हिरवीगार शेती आहे. मंदिर बंद आहे. तर मंदिरातल्या ज्या देवता आहेत, देवदेवता, त्या बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवतो कारण हे मंदिर बंद आहे. पण आजूबाजूचा जो परिसर आहे ना, स्वर्गाहून सुंदर. खूप सुंदर. कारण ही हिरवीगार भात शेती आणि दृश्य बघा, खूप सुंदर, खूप सुंदर. तर फणसवळ्याच्या प्रसिद्ध ब्रिजवर आता आपण आलो आहोत. फक्त लढ म्हणा या चित्रपटातील काही सीन याच ब्रिजवर शूट झाले होते. हो मग खोल म्हणजे बरंच खोल आहे ते. तर या ब्रिज म्हणजे तिकडून ब्रिज सुरुवात होतो आणि चल पुढे चल. तर तिथपर्यंत ब्रिज आहे. आपली अर्धी माणसं घाबरूनच पुन्हा पाठी गेली, पण आम्ही पुढे जातोय. माझी दुसरी वेळ या ब्रिजवर येण्याची. हा देखील सुंदर स्पॉट आहे, सुंदर भाग आहे फणसवळे. ज्या पद्धतीने विले गावातील सुंदर असं मंदिर आहे त्याच पद्धतीला हा एक जबरदस्त असा फणसवळे गावातील ब्रिज आहे. संपूर्ण जे बॅकवॉटर आहे ते शीळ धरणाचं आहे. खालच्या बाजूला शीळ धरण, समोरच सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे धरणाचा पण आणि हे ब्रिज पण खूप सुंदर. या ब्रिजवरून माणसांची ये जा होत असते आणि गुरं देखील या ब्रिजवरून जात असतात. संपूर्ण ही अमराई आहे, आंब्याची झाडं, आंब्याची बाग. तिथून आपण इकडे आलो आणि इथे संपूर्ण ही अमराई आहे, आंब्याची बाग आहे. सुंदर असा परिसर आहे आणि हा संपूर्ण शीळ धरणाचे हे पाणी आहे. खूप सुंदर. मगाशी आपण त्या बाजूला होतो, ते जे मंदिर आहे जाकमाता देवीचं मंदिर आहे तिथे होतो. तिथून मग या ब्रिजवर आलो. चालताना खूप भारी वाटतं या ब्रिजवरून, मस्त मजा येते खरंच. म्हणजे एक सुंदर स्पॉट म्हणावा लागेल फणसवळे गावातील. पण काळजीपूर्वक आपली स्वतःची काळजी घेऊन किंवा आपल्यासोबत जी मंडळी आले त्यांची काळजी घेऊनच या ब्रिजवरून चाला. या ब्रिजवरून चालताना कोणतीही हुल्लडबाजी अजिबात करू नका, कारण एक जराशी आपण केलेली चूक आपल्या थेट जीवावर बेतू शकते. त्यामुळे येताना सावकाश या आणि सावकाश जा. हा ब्रिज लांब आहे त्यामुळे सावकाश या. पण भारी वाटतंय.
सीन. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता आपण इथे आलो आहोत या ब्रिजवर. भारी वाटतं आहे. आणि धरण या पाण्यात मासे देखील उड्या मारत आहेत अधूनमधून. खूप मोठे मासे असावेत, पण खूप मस्त वाटतं आहे. नक्की एकदा व्हिजिट करा फणसवळे गावातील या ब्रिजला. आणि दुसरं जाखमाता मंदिरला जे तिथे आहे. मंदिर बंद असतं, काहीतरी सकाळी चालू असतं फक्त ते, आणि दुपारनंतर बंद असतं. थोडंसं ट्रेन जशी ट्रॅकवरून जाते तसा आवाज आला. भारी. फणसवळे ब्रिज आणि हा शीळ धरणाचा परिसर, शीळ धरणाचं पाणी. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं एक छान प्रकारे आपल्याला इथे दर्शन होत आहे. मस्त. तर फक्त लढमणा या मराठी चित्रपटात जे घर दाखवलं होतं तर हेच ते घर आहे. मी तुम्हाला आतून नाही फक्त बाहेरून दाखवतोय. आणि इथे त्या गाड्या वगैरे थांबलेल्या दाखवल्यात त्या हा एरिया आहे तो, आणि हे ते घर आहे. तर चित्रपटाचं शूटिंग झालेलं घर इथे वरती आहे. आणि याच्याच बाजूला एक सुंदरसं झाड आहे. अगदी वाकड्या तिकड्या फांद्या आहेत. खतरनाक वाटतंय आणि तेवढंच आकर्षक सुंदर दिसतंय झाड ते. तर धरणाच्या बाजूचा जो परिसर आहे अतिशय मनमोहक आहे. हिरवाईने नटलेला आणि मनमोहक. समोरच तो ब्रिज आहे जिथे मगाशी आपण होतो, तोच ब्रिज. खूप सुंदर. तर रस्त्यावरून ब्रिजचा नजारा आणखीनच सुंदर दिसतोय. खूप सुंदर. इथून जावंसच वाटत नाहीये. तर त्या बाजूने आपण आलो. रस्ता वरच्या बाजूला आहे आणि लेफ्ट मध्येच आहे. आणि इथे शीळ धरण आहे. शीळ लघु पाटबंधारे प्रकल्प, तालुका जिल्हा रत्नागिरी. तर शीळ धरणावर आपण आलो आहोत. या शीळ धरणाचा जे पाणी साठा आहे तर तिथून रत्नागिरी MIDCला पाणी पुरवलं जातं. वरच्या बाजूला आपण होतो आणि तिकडून तसे बाय रोड आपण आलो आहोत. शीळ धरण रत्नागिरीतलं प्रसिद्ध धरण आहे. ही जी उंची दिसते तुम्हाला तेवढीच उंची इथे आहे. तर त्या बाजूने आपण आलो शीळ धरणावर. आणि इथे ह्या शेवटच्या टोकाला एक बंधारा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पाणी खाली कुठून जातं तर ते या बाजून जातं. तर हा बंधारा आहे. यावरून पाणी पूर्णपणे खालच्या दिशेला जातं. नजारा एवढा अद्वितीय आहे ना, खूप सुंदर. वाजती पायी देवा तुझी रे पैंजण. सुंदर अशा संध्याकाळी काकाच्या तोंडून सुंदर असं गाणं. या व्हिडिओची सुरुवात आपण केली होती
तर ती स्वामी समर्थांच्या दर्शनाने, अर्थातच विले गावातील स्वामी समर्थांचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे, एकांतात आहे आणि अगदी रोडच्या बाजूलाच आहे. तर कसं कसं जायचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण मंदिर एवढं सुंदर आहे, तिथली शांतता एकदम विलक्षण शांतता आहे. तिथे तुम्ही ध्यानधारणा किंवा मेडिटेशनसाठी बसू शकता आणि तिथे बसल्यावर एक वेगळ्याच शक्तीचा आभास तुम्हाला नक्की होतो, एक वेगळ्या शांततेचा आभास होतो. त्यानंतर आपण गेलो रत्नागिरीमधील सुंदर अशा फणसवळे गावात आणि फणसवळे गाव त्या बाजूला आहे तिथे वरती. तिथून आपण खालच्या दिशेला शीळ धरणाकडे आलो. शीळ धरणाचा परिसर एवढा मोठा आहे, हा बघा केवढा मोठा आहे बघा. आपण तिथे गेलो होतो आणि तिथून संपूर्ण असा परिसर आहे मोठाच्या मोठा. तर खूप खूप सुंदर, म्हणजे रत्नागिरीतलं आंतरिक सौंदर्य हेच आहे. आणि शीळ धरण असेल किंवा विले गावातील स्वामी समर्थांचा मठ असेल, मंदिर असेल आणि फणसवळे गावातील हे सौंदर्य असेल, निसर्ग सौंदर्य, हे आपल्याला खरंच भारावून टाकतं. आपण एवढे वर्ष रत्नागिरीत राहतो पण अशा सुंदर ठिकाणी कधी पोहोचू शकलो नाही याची खरंच खंत मला वाटते. अर्थातच मी पहिल्या जे स्पॉट आहे ते कव्हर करतो, तिथले व्हिडिओ बनवतो आणि नंतर मग फॅमिलीसहित ह्या स्थळांना येत असतो. तर असा एक सुंदर आजचा दिवस होता. फॅमिलीसोबत घालवलेले हे अमृतुल्य क्षण कायम आठवणीत राहतात आणि या व्हिडिओ रूपी आठवण आपण कायम आपली असते. खरं सांगायचं झालं तर असे शब्दच नाही आहेत, कारण रत्नागिरीतलं हे सौंदर्य एवढं अद्वितीय आहे की खरंच डोळे भरून येतात, मन भरून येतो, ऊर भरून येतो. असू दे, तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जे हे स्पॉट दाखवले तर नक्कीच या स्पॉटला व्हिजिट करा. कसं कसं जायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहेच, पण खरंच एकदा सुंदर ह्या स्पॉटला नक्की भेट द्या, खूप सुंदर. आणखीन एक सांगायचं झालं म्हणजे जो फक्त लढ म्हणा या चित्रपटात तो छोटा जो मुलगा आहे तर त्याचा जर दहन म्हणजे ते चितेवर त्याला जाळतात किंवा दहन करतात तर ते इथे चित्रित झालेला आहे, शूटिंग इथे झालेलं आहे त्याचं. तर एक दिवस असा निवांत काढा की तुम्हाला फॅमिलीसोबत खूप फिरता येईल, खूप मजा मस्ती करता येईल, अगदी आपला जीव सांभाळून. पण अशा ठिकाणी जेव्हा जाल तेव्हा खरंच आपली स्वतःची आणि आपल्यासोबत जी मंडळी आले त्यांची काळजी घ्या आणि हा सर्व परिसर फिरा, कारण हा परिसर आहे ना हा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आपली रत्नागिरी आहे ना ती स्वर्गाहून सुंदर आहे खरंच. म्हणजे रत्नागिरीचं आंतर्गिक सौंदर्य एवढं मस्त आहे की आपण ते कधीच पाहिलेलं नसतं. पण अशा एका वळणावर आपण हे स्पॉट बघायला निघतो आणि मग तेव्हा मात्र मंत्रमुग्ध नक्कीच होतो, कारण या स्पॉटवर आपण अजून का आलो नाही हा स्वतःलाच आपण प्रश्न विचारत असतो. तर हे रत्नागिरीतले मस्ट व्हिजिटेड प्लेस आहेत, तर नक्कीच बघा, खूप सुंदर. तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.